आता नोकरी करायची का उद्योजकता, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आणि स्टार्टअप, क्रिएटिव्ह आयडिया आणि मग त्याच्यापुढे आपण त्या बिझनेसकडे नसून एंटरप्रेनर आपण नोकऱ्या देणारं व्हावं, हे माझं कायम म्हणणं असतं नोकरी घेण्यापेक्षा. तर त्या दृष्टीने आपण काय करू शकतो ते बघायचं. तर आता पुढच्या 10 वर्षातील शिक्षणाकडे तुम्ही कसं बघता? भयानक चेंजेस होते. पहिली गोष्ट की ॲडमिशनला कॉलिंग AI करेल, पेपर चेकिंग AI करेल, टीचिंगमध्ये टीचर हा मेंटर राहील आणि टीचिंग पण AI करेल. अजूनही अनेक विद्यार्थी आणि पालक हे मार्क्सना, गुणांना महत्त्व देतात. म्हणजे त्याचं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, त्याचं कम्युनिकेशन, त्याच्या ॲप्टिट्यूड, ह्या सगळ्या विषयांवर आता वेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन त्या मुलाला 360 डिग्री डेव्हलप करणं, नुसतं मार्कांवर आधारित आता नाही राहिलेलं. लर्निंग ॲबिलिटी ठेवणं. हे टेक्नॉलॉजी एवढी चेंज होते की मी आज डिग्री घेतली आहे आणि माझं आयुष्य रिटायरमेंट त्याच्यात घेणार, ते दिवस गेले आता. जेव्हा करिअर निवडायचं असतं तेव्हा पालक आणि विद्यार्थी नेमक्या काय चुका करतात? तर ग्रामीण भागात आयदर तो तहसीलदाराच्या एक्झामला बसतो अथवा पॉलिटिक्समध्ये, बरं. कारण त्याला तेच दिसत तेवढं असतं की दिसतं. ते सक्सेसफुल गावातले कोण आहेत. आता आपला जो शिक्षणाचा जो प्रवास आहे त्यात असा कुठला टप्पा होता की जिथून तुमच्या जीवनाला कलटलं? नमस्कार. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे राहिलेले नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञानाच्या लाटा, बदलते उद्योग विश्व, रोजगाराच्या नव्या संधी आणि विद्यार्थ्यांसमोरील वाढती स्पर्धा, या सगळ्यात योग्य दिशा कोणती? शिक्षण संस्था कशा बदलायला हव्यात? उद्योगांना नेमके कोणते विद्यार्थी हवेत? पालक आणि विद्यार्थ्यांनी आज कोणते निर्णय घ्यावेत? या सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिक्षण, उद्योग आणि सामाजिक विकास या तिन्ही क्षेत्रात समृद्ध अनुभव असलेले मान्यवर व्यक्तिमत्व डॉक्टर गिरीश मोहन देसाई. आपण पाहत आहात विवेक संवाद आणि मी विवेक इनामदार. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या अनुभवातून प्रेरणा, ज्ञान आणि सकारात्मक विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आजचे आपले पाहुणे डॉक्टर गिरीश देसाई हे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक आहेत. शिक्षण, उद्योग, ग्रामीण विकास, कौशल्य विकास आणि संस्थात्मक नेतृत्व या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव तसेच फिडेल सॉफ्टेकचे स्वतंत्र संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाचा आज आपण जवळून परिचय करून घेणार आहोत. देसाई सर, विवेक संवादमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आपण सुरुवात बालपणापासून करूयात की बालपणीचे संस्कार, कुटुंब आणि आयुष्यातील कोणत्या गोष्टी अशा घडल्या की ज्याच्यातून आत्ताचे डॉक्टर गिरीश देसाई घडले? नाही, तसं बघायला गेलं तर माझे वडील जे आहे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कामाला होते. तसं आम्ही प्रॉपर मुधोळचे आणि वडील इरिगेशनमध्ये असल्यामुळे कायम ट्रान्सफर व्हायच्या. तसा कार्यकाल बघितला तर आम्ही ठाणे जिल्ह्यात भातसा नगर म्हणून डॅम आहे, तिथे 1ली ते 4थी प्राथमिक शाळा, 5वी ते 7वी सांगलीला आम्ही आलो. मग सांगलीला तिथे एज्युकेशन झालं. मग 8वीला पुण्यात आलो. मग मॉडर्न हायस्कूल आणि हा प्रवास असा वेगवेगळ्या ह्याच्यात झाला. त्यामुळे वेगळं वातावरण. 1ली ते 4थीमध्ये असल्यामुळे वर्गात ग्रामीण भागातली ग्रामपंचायतीची शाळा, ठराविक 10-12 विद्यार्थी. पण एक एज्युकेशन जे वेगवेगळ्या ठिकाणी केलं, सगळे वेगवेगळे मित्रमंडळी मिळत गेले आणि तो सगळं एक प्रवास तो झाला. आणि मग इंजिनिअरिंगला कंप्लीट केलं. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यावर साधारण त्यावेळेला काही प्लेसमेंट सेल वगैरे आत्ता जसे असतात तसं काही नव्हतं. मग त्यावेळेला आपले गाडीला बायोडाटा लावायचे आणि MIDC आणि या पद्धतीने आपला प्रवास सगळा करायचा. आणि अशात मग फुजिसो ICME कंपनी जी आहे नगर रोडला, असंच गेटवर गेलो, बायोडाटा दिला, इंटरव्ह्यू झाला. तिथे परचेस आणि व्हेंडर डेव्हलपमेंट या ह्याच्यात मी लागलो मी तिथे. आणि 2-2.5 वर्ष साधारण ह्याच्यात काम केलं. व्हेंडर डेव्हलपमेंटचा मोठा म्हणजे बऱ्याचशी MIDC, सगळ्या पद्धतीच्या MIDC त्यावेळेला बघायला मिळाल्या. पण एक थोडा मॅनेजमेंट ट्रेनी होतो, त्याच्यातनं सगळे कॉम्पोनंट करत करत एक वास्ट स्कोप मिळाला. आणि पण त्याच वेळेला त्या कंपनीच्या मॅनेजमेंटनी डिसिजन घेतलं की आपण हे काही युनिट, जपानीज कंपनी होती, हे आपण काही कंटिन्यू करू शकत नाही.
मग त्याच वेळेला मग नाही म्हटल्यावर मग मी त्यावेळेला पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकला एक अच्छा. थोड्या कार्यकाळात लागलो. ओके. आणि तो 95-96चा काळ होता. पण ते झाल्यावर ते जमलं नाही. माझे त्या कंपनीतले एक सिनियर होते. ते म्हटले, "अरे ते काय करतो एज्युकेशन फील्डमध्ये? हां, तो परत एक ग्रोवेल टाईम म्हणून एक स्विस बेस प्लॅन टाकला होता रांजणगावला. तिथे मी जॉईन झालो. अच्छा. आणि तिथेही छोट्या कामातनं अतिशय मोठ्या लेवलला त्यावेळेला आता आपण ती टायटनची एक सिरीज बघतो हो आलेली. हो हो. हां, त्याच्यात ते जे बघितलं त्याला मी ते अनुरूप आहे ते सगळं. आणि मग त्याच्यातनं मार्केटिंग, बाहेर फिरणं हे सगळं केलं. पण त्या परत एक 99ला रिसेशनचा फटका बसला. बरं. आणि पहिली जी कंपनी होती ती बऱ्यापैकी कॉम्प्युटराइज ERP बेस्ड, म्हणजे त्यावेळेला जापनीज आणि अमेरिकन कंपनी असल्यामुळे. आणि दुसरी जी होती अतिशय आपली घरगुती अशा टाईपची, म्हणजे मॅन्युअली सगळं काढणं अशा पद्धतीची ती कंपनी होती. पण ह्याच्यातनं सरण कंपनीत काय करू नये, काय करायला हवं, हां, आणि बराचसा व्यापक दृष्टिकोन हे सगळं केलं. पण ती कंपनी पण ती बंद पडली. मग बंद पडली, आपण काहीतरी आता स्वतःच उद्योग करावा अशा भूमिकेत मी आलो. आणि त्या भूमिकेतनं मग माझ्याकडे एक कॉम्प्युटर होता, काही मित्राचा एक घेतला आणि एक दुकान घेतलं. अच्छा. हां, आणि त्या दुकानात इंटरनेट कॅफे चालू केला. त्यावेळेला नवीन टेक्नॉलॉजी हो, होती. तेव्हा हां, ते त्यावेळेला डायल-अप होतं. हो. डायल-अपवर आपण डायल करायचो बरोबर. आणि ते इंटरनेट फायरवॉलमधनं ते हां. कनेक्टिव्हिटी व्हायची सगळी. बरोबर. आणि तो कन्सेप्ट मग त्यावेळेलाच विजय भाटकरांची ती ETH आली. तर पुण्यातला मी नवीन टेक्नॉलॉजी आली की आपण ती लगेच अडॉप्ट करायची. बरोबर. मग ती ETHची ती घेऊन इंटरनेट कॅफे. मग त्याच वेळेला सत्यम ऑनलाईन ते आलं होतं. त्यावेळेला इंटरनेट पॅकेज, कॉम्प्युटर. मग नंतर त्याच ह्याच्यात शॉप घेतलं, ते आपल्याला भाडं द्यायला लागते. म्हणून आपण भाजी, हां, चावी कटिंगचा त्या औंध परिसरात ते चालू केलं. ते 2 दुकानं आणि असं ते करत राहिलो. पण त्याच वेळेला इथे पॉलिटेक्निक होतं आणि इंजिनिअरिंगचं चालू झाला होता ओके. ऑप्शन. आणि इंजिनिअरिंग कॉलेज नुकतंच चालू झालं होतं. आणि मग आय जॉईन म्हटलं की आता आपलं चाललं जरा थोडंसं सेट झालं, आपण एक व्हिजिटिंग आणि हे चालू करू किती म्हणून. वर्षांनी तुमचं कमबॅक झालं तिथं? सरांन मी त्यानंतर 3 वर्षांनी कमबॅक झालं. अच्छा, हां, ओके. त्यावेळेला कसं होतं, एक चांगला गुडविल होतं तयार हो, झालेलं. हो. आणि त्यातून काळभोर साहेब वगैरे त्यांना मी माहिती होतं. तर आय कमबॅक हिअर. आणि त्यावेळेला आत्ताचा विस्तू त्यावेळेला 1-2 बिल्डिंग होत्या, 2-3 हो, बिल्डिंग होत्या. हो. आणि जागा-बिगा पण नव्हती. तुम्हाला माहितीच आहे या ह्याच्यातलं. आणि 3 बिल्डिंग होत्या. आय जॉईन देअर ॲज अ व्हिजिटिंग. आणि नंतर 2000 सालापासून मी प्रोफेसर मेकॅनिकल डिपार्टमेंटला. 2002-1-2लाच अडचणी आल्या भरपूर, संस्थेच्या जागेच्या अडचणी, AICT रिलेटेड अडचणी, हे सगळं ह्या अडचणी आल्या. व भेगडे साहेबांची मदत झाली त्या काळात खूप. त्यांनी स्वतःची जागा आणि ते सगळं संस्थेला देऊन सगळं अप्रुव्हल आलं. PCC आज जे दिसतं त्यावेळेचं ते सगळं अप्रुव्हल त्या काळात आलं. आणि हे करत असताना मग हळूहळू संस्थेनी जबाबदारी एक दिली की बाबा हे सगळं आम्हाला जे बघणं आहे हे जरा दिल्लीला वारंवार जाणे, मुंबईला वारंवार जाणे, वेगवेगळ्या सरकारी ऑफिसला भेटणे, खूप पाठपुरावा खूप आणि पाठपुरावा करणं आणि सारखं जाऊन बसणे, हे जरा काम तुम्ही बघा. म्हणून मी ती अपॉर्च्युनिटी मला मिळाल्यासारखीच झाली असं मी समजतो आजच्या घडीला जेव्हा मागं वळून बघताना. आणि तो विस्तार जो चालू झाला आणि मग ते जरा एक 50-60 असलेले लोक असलेला आज जो वृक्ष बघतोय, आता ते जवळजवळ आता म्हटलं तर 22,000 विद्यार्थी आणि विश्वस्त ट्रस्ट प्रचंड मोठा व्याप झालेला आहे. आणि तो वाढत वाढत त्यांचाही विश्वास बसला, मीही काम करत राहिलो आणि आता हा असा मोठा व्याप बघायला मिळतोय. आता आपला जो शिक्षणाचा जो प्रवास आहे त्यात असा कुठला टप्पा होता की जिथून तुमच्या जीवनाला गलाटणी मिळाली? नाही, असे टप्पे बरेच वेळोवेळी आपण ते कसं आहे, यू आर कंटिन्युअस इन अ लर्निंग मोड असतं काय. बरोबर. हां, असा एक पर्टिक्युलर टप्पा असं म्हणत नाही. पण बघितलं तर पहिला टप्पा बघितला, कंपनी बंद पडली एखादी चांगली. ती चांगली होती पण कंपनी डिसिजन घेतलं की तेवढी फायनान्शियल व्हायबिलिटी नाही. दुसरी जी बघितली ती अतिशय वेगवेगळ्या व्हिजन नसेल अथवा मिसहँडलिंग असेल अथवा फायनान्शियल मिसहँडलिंग असेल तरी कशी कंपनी बघू शकते. मग ह्या अशा अनेक, मी स्वतःचे 3-4 बिझनेस केले सक्सेसफुल, काही हे आहेत. त्याच्यातून हाऊ टू हँडल बिझनेस, एंटरप्रिनरशिप, ह्या असंख्य गोष्टीचं एक कलेक्टिव्हली एक सगळं गोळा झालं. आणि त्याचा मग माझ्या पुढच्या कालखंडाला, म्हणजे मी असं समजतो की इट्स अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. आणि प्रत्येक गोष्टीतनं, प्रत्येक माणसाकडनं तुम्ही शिकत शिकत तुमची जी शिजोरी बांधत जाता आणि त्याचा पुढच्या आयुष्याला तुम्हाला उपयोग होतो. आज तुम्ही काही संस्थांचं नेतृत्व करतात, शैक्षणिक संस्थांच्या नावारूपाला मोठ्या आलेल्या आहे.
तर हे जेव्हा जबाबदारी स्वीकारली तेव्हा काय आव्हानं होते तुमच्यापुढे? नाही, त्यावेळेला मी कुठलंही कारण तुम्ही आता जेव्हा सुरुवात केली तेव्हा या संस्था खूप लहान होत्या. हां, लहान होत्या आणि कसं होतं, की आता सरण पुढे आपल्याकडे जेवढ्या पुण्यातले VIT, MIT ह्या सगळ्या अशा बऱ्याचशा संस्था होत्या आणि त्या संस्था असताना असं एक कायम असायचं, की आपण जे हातात घेतलेलं आहे ते अतिशय चांगल्या दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे. मग बरोबर. त्यावेळेला VIT संस्था होती, मग त्यावेळेला चांगली ॲडमिशनची असायची. मग ते काय करतायत, आपण काय करत नाही, आपण कुठे कमी पडतोय आणि कशामुळे ह्या सगळ्या, हे सगळं बघत बघत त्या गोष्टीचं चेंज करत करत मी हे गेलो. मग नंतर मला 2009 साली हर्षवर्धन पाटील साहेबांनी इंदापूरला त्यांची स्वतःची संस्था काढायची होती. मग त्यांनी मला त्या 5-6 वर्षाच्या कालखंडात कदाचित ऑब्झर्व केलं असेल, मला त्याची जबाबदारी त्यांनी तिथे दिली, की हे सगळं तुम्ही जरा बांधण्यापासून सगळं बघा. ते बघितलं. त्यानंतर पुढची संधी भेगडे साहेबांनी, आमच्या विश्वस्त आणि भेगडे साहेब यांच्या, कारण ते नूतनची अवस्था फारच हे झाली होती, ॲडमिशन होत नव्हत्या. मग त्यावेळेला एक आमच्या विश्वस्त मंडळाकडे केलं आणि आपला एक करार झाला आणि मग नूतनची जबाबदारी, नूतनमध्ये मला त्यांनी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर केलं. आज तिथेही आपण बघताय 5,000 विद्यार्थी संख्या आणि एक चांगलं हे. पण कायम ज्याचं जे क्वालिटीचं ध्येय घ्यायचा आणि आपल्याला कंटिन्युअसली मॉडिफिकेशन करत राहायचं आणि सिस्टीममध्ये आमचं जे आहे शैक्षणिक क्षेत्र, ह्याच्यात मॅनपॉवर हँडलिंगला खूप महत्त्व आहे. खूप त्याचा हे आहे. त्यामुळे ते तुम्हाला कौशल्य जमलं पाहिजे आणि टीमवर्क. बरं, हे तुम्ही जे मल्टीटास्किंग करताय, एकाच वेळेला अनेक संस्थांचं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहात तुम्ही, ही तारेवरची कसरत कशी काय जमवता? वेळेचं गणित कसं असतं? नाही, हे ठीक आहे. आता हे त्या संस्थेचे जे विश्वस्त मंडळ आहे त्यांचा विश्वास आणि एक बेसिकली मला एवढ्या बऱ्याच वर्षाच्या अनुभवावरनं एक साधारण हाऊ मॅनपॉवर कशी असावी, कोण कुठल्या पोझिशनला फिट होईल, कशा पद्धतीने जायला पाहिजे आणि ॲडमिनिस्ट्रेशन आणि एक थोडासा काय होतं, एवढ्या कालावधीनंतर एक ब्रँड इमेजही तयार होते. मग असं एक लोकांचा भरोसा होतो की ही संस्था असेल तर हे व्यवस्थितच चालवतील. त्याचाही हळूहळू कालांतराने, म्हणजे आपण जे हातात घेतलं की मग लोक ऑटोमॅटिकच विश्वास ठेवायला लागतात की बाबा नाही, हे असेल तर अशा पद्धतीने होऊ शकतं आणि हे चांगली लोक आहेत. ते एक तयार झालं गुडविल आणि मग ह्याच्यातनं हळूहळू मग लोक पण दुसऱ्या संस्थेशी आमचं पण बघा, आम्हाला सल्ला द्या, हे द्या. एकदा गुडविल तयार झालं की मग लोक येतात आणि आपलंही असं काही नाही की आपण समाजासाठीच काम करतो, शेवटी मुलांसाठी आपण काम करतो. त्यामुळे असं हे माझं, हे तुझं, असं काही भाव नाही. जे ज्यांना कोणी येतील आपण मदत करत, शेवटी भारतातली जी काही हायर एज्युकेशन हे कसं चांगलं होईल याच्यावर आपण भर देतोय. राईट. तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की शिक्षणाची व्याख्या आता झपाट्याने बदलत चालली आहे. हे जे पारंपरिक शिक्षण होतं ते आता जवळजवळ कालबाह्य झालेलं आहे. आता नव्या पद्धतीचं शिक्षण आपल्याकडे होतं आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसी पण आलेली आहे. तर आता पुढच्या 10 वर्षातील शिक्षणाकडे तुम्ही कसं बघता? पुढील 10 वर्षात कशा पद्धतीचं राहील हे? भयानक चेंजेस होतील. पहिली गोष्ट, चेंजेस म्हणजे आपण एक बराच कालखंड असा बघितला आहे की आपण फक्त टीचिंग करायचो, एक्झाम द्यायचो आणि पदव्या द्यायचो. बरोबर. नुसतं टीचिंगवर आपला मुलगा 100% वर्गात बसलाय का आणि त्याच्यावर त्याची परीक्षा घ्यायची आणि मग त्याच्यात तो किती शिकतो, लर्नेबिलिटी स्किल किती आहे, त्याच्या स्किल किती डेव्हलप झाली आहे, त्याच्याकडे काही आपला हे नव्हतं. न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. सर्व प्रयत्न, इम्प्लिमेंटेशनच्या प्रयत्न हे करतो आहे आणि नवीन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नवीन ज्या स्मार्ट क्लासरूम. एक काळ होता, कालखंड होता की आपण रेग्युलर मॅन्युअली काम करायचं. नंतर आपण काम करायला लागलो, डिजिटलाइज करायला लागलो काही पण 25-30% डिजिटलाइज केले. त्यानंतरचा कालखंड आला, ERPवर आलो. नंतर ERPमधनं आपण म्हणतोय की आता इंटेलिजन्स कॅम्पसमध्ये आपण सगळं डॉक्युमेंटेशनही झालं, पण त्यांनी पण सगळं सांगावं. अशा पद्धतीच्या आता ह्या मोडमध्ये आहोत की ॲडमिशनला कॉलिंग AI करेल, पेपर चेकिंग AI करेल, टीचिंगमध्ये टीचर हा मेंटर राहील आणि टीचिंग पण AI करेल आणि जवळजवळ 70% लर्निंग झालं पाहिजे, 30%च टीचिंग झालं पाहिजे. अशा एक्झॅक्टली अपोजिट मोडमध्ये आणि स्किल डेव्हलप झाले पाहिजेत. अशा त्याची व्याख्याच आता एज्युकेशन सिस्टीममधली बदलली पाहिजे. आता विद्यार्थी जो आहे, साधारण तुझी पदवी काय विडण्यापेक्षा तुला येतं काय, अशा ह्याच्याकडे सगळे लोक चाललेली आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने अनुरूप शिक्षण देणं गरजेचं आहे. आता अजूनही अनेक विद्यार्थी आणि पालक हे मार्क्सना, गुणांना महत्त्व देतात आणि गुण म्हणजे सर्व, पदवी झाली की झालं. म्हणजे पूर्वी तुम्ही जे वर्णन केलं
की पदवीधरांचे शिक्षण संस्थांचे पदवीधरांचे कारखाने होते की त्यात जाणून पदवीधरून बाहेर पडायचं, त्याला येतं किती किंवा काय हा भाग गाऊन ठरायचा. परंतु आता प्रत्यक्ष यश मिळवायचं असेल, व्यावसायिक यश असेल किंवा जीवनातलं यश असेल, तर कोणत्या गोष्टी आवश्यक वाटतात तुम्हाला? नाही, पदवी आता फारशा ह्याला ती रिलेव्हंट नाही आहे. पदवी एक म्हणजे आता फक्त कंपनी बघते आता की पदवी आणि चांगले मार्क असतील तर त्याची सिन्सिअरिटी जज होऊ शकते. पण त्याचे स्किल्स आणि त्याची ॲटिट्यूड आणि त्याच्या बाकीच्या ज्या सगळ्या लर्नेबिलिटी आणि हे स्किल्स जे आहेत ह्याच्यासाठी मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा एक्सरसाइज आहे. आणि हा म्हणजे त्याचं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, त्याचं कम्युनिकेशन, त्याच्या ॲप्टिट्यूड, ह्या सगळ्या विषयांवर आता वेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन त्या मुलाला 360 डिग्री डेव्हलप करणं नुसतं मार्कांवर आधारित आता नाही राहिलेलं. एखाद्या 50% मुलालाही चांगलं, त्याला थर्ड इयर सेकंड इयरला चांगली एंट्रनशिप मिळू शकते 2-1.5 लाखाची. नॉट नेसेसरी की त्याला मार्क चांगले आहेत आणि अशा पद्धतीने. पण इनिशियल लेवलला एक चांगल्या संस्थेतनं मुलगा आहे अथवा त्याचं 10th आहे 12th आहे, म्हणजे त्याची सिन्सिअरिटी आणि हार्डवर्किंग नेचर हे तेवढं जज होऊ शकतं. पण बाकीचे जे स्किल सेट आहेत ते तुम्हाला डेव्हलप करणे आणि नॉट नेसेसरीली की सगळं मार्कांवरच ते डेव्हलप होतं असं काही जरुरी राहिलं नाही आता. उद्योग विश्व सतत सांगत असतं की आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा अभाव आहे. आम्हाला ज्या प्रकारची मॅनपॉवर, स्किल्ड मॅनपॉवर आवश्यक आहे ती मिळत नाही. तर जे उद्योग जगत आणि शिक्षण संस्था यांच्यामध्ये थोडंसं गॅप जी आहे ती भरून काढण्यासाठी काय केलं पाहिजे? हा भारतातल्या हायर एज्युकेशनमधला हा बरेच वर्षापासूनचा एक हा आहेच. कारण आपण ते टीचिंग करतो आणि एक्झाम घेतो, त्यामुळे कुठल्याही बाहेरच्या स्टेक होल्डरला आपण त्यात येऊनच देत नाही. म्हणजे करिक्युलम डेव्हलपमेंटमध्ये, टीचिंगमध्ये, हे सगळ्या पॅटर्नमध्ये इंडस्ट्रीची परदेशातली ज्यावेळेला आपण विद्यापीठं जवळनं बघतो त्यावेळेला त्यांच्या लॅब जॉईंटली आहेत, त्यांचे रिसर्च जॉईंटली आहेत. इंडस्ट्री त्याचे प्रॉब्लेम मुलांना देतात, मुलं ते जॉईंटली इंडस्ट्रीच्या मदतीने सॉल्व करतात. त्यामुळे इंडस्ट्रीचा एक एज्युकेशन सिस्टीमवर विश्वास तयार होतो आणि त्याच्यातून ही इकोसिस्टीम जी इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटची इकोसिस्टीम आहे ती डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही आमचं जे काही म्हणतो पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अथवा या सगळ्या संस्था, माझा वैयक्तिक फोकस या इंडस्ट्री कनेक्टवर खूप आहे. बरोबर. आता जर तुम्ही एज्युकेशनमधले सगळ्यात मोठे पॅरामीटर जर बघितले आणि जे अफेक्ट करणारे आहेत ते एक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याचा पूर्णपणे इकोसिस्टीममध्ये वापर करून घेणे हा तुमच्या सक्सेसशी रिलेटेड आहे. दुसरा आहे इंडस्ट्री कनेक्टिव्हिटी, ज्याची जेवढी स्ट्रॉंग त्याचा आपल्या ह्याच्यावर इकोसिस्टीमवर पूर्ण होणार आहे. तिसरं ग्लोबलायझेशन म्हणजे तुमचा करिक्युलम हा जागतिक करिक्युलमशी तुम्ही किती मॅच करताय हा त्याच्यातला, कारण मुलगा आज तुमचा ग्लोबली एम्प्लॉईड होणार आहे, त्यामुळे हा ग्लोबलायझेशन. चौथा फॅक्टर आहे रिसर्च. तुम्ही रिसर्च तुमच्या इन्स्टिट्यूट अथवा युनिव्हर्सिटीमध्ये किती कॉम्पोनंट त्यात आवड आहे, नवीन क्रिएटिव्हिटी तुम्ही काय करताय, मुलांमध्ये त्या रिसर्चच्या माध्यमातून प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी किती देत आहे. आणि पाचवा आहे एंटरप्रेनरशिप, स्टार्टअप आणि इन्क्युबेशन. म्हणजे मुलांना नुसतं रोजगार नोकरीच्या शोधात न लावता त्यांची ॲबिलिटी घेऊन त्यांना उद्योजकतेकडे वळवणं, ह्या 5 कॉम्पोनंटवर जो कोणीही संस्था अथवा जी अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करेल त्याचं हे भवितव्य हे चांगलं राहील असं मला वाटतं. काय कृत्रिम बुद्धिमत्ता, ॲटोमेशन, डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजच्या विद्यार्थ्यांनी कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत? आता ही नवीन जे काही टेक्नॉलॉजीज येत आहेत, एकतर AI आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल आहे, सस्टेनेबिलिटी आहे, क्वांटम टेक्नॉलॉजी आहे, स्पेस आहे, मेकॅट्रॉनिक्समधले सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आहे. एवढे व्हास्ट एरिया आहेत. आणि आपण बघतोय की नवी मुंबई आता CMनी अनाऊन्स केलं आहे की आपल्या नवी मुंबईच्या सराउंडिंग इनोव्हेशन सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, हे करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि डेटा सायन्स, डेटा अल्गोरिदम, ही नवीन एवढ्या टेक्नॉलॉजीज येत आहेत. आणि तसं बघायला गेलं तर भारत हा सर्व्हिस सेक्टरमध्ये पहिल्यापासून जे काय आता जी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि त्याच्यात नवीन एवढ्या अपॉर्च्युनिटीज येत आहेत. आणि भारतीय विद्यार्थ्यांचं ॲनालिटिकल स्किल हे कधी जगात त्याच्यात चांगलंच मानलं जातं.
त्या दृष्टीने ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये जर मुलांनी सर्व्हिस सेक्टर, बाकीची सर्व्हिस सेक्टर ही सगळ्यांनी इन्क्लुडिंग हे टेक्नॉलॉजी सर्व्हिस सेंटर ह्यात खूपच त्यापुढे संधी राहतील आणि त्यात जे येते आणि कंटिन्युअस लर्निंग ॲबिलिटी ठेवणं. हे बरोबर. टेक्नॉलॉजी एवढी सगळ्यात, चेंज होते की मी आज डिग्री घेतली आहे आणि माझं आयुष्य रिटायरमेंट त्याच्यात घेणार, ते दिवस गेले आता. त्यामुळे एव्हरी डे यू हॅव टू लर्न, नवीन टेक्नॉलॉजी बघणे आणि त्याच्याकडे रोज नवीन नवीन शोध नवीन येते आणि लागतायत, त्याचं नवीन शिकत राहणे, येतायत. सतत शिकत राहणे हा त्यातला भाग राहिला. 10वी-12वी नंतर हा महत्त्वाचा टप्पा असतो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये. तिथून जेव्हा करिअर निवडायचं असतं तेव्हा पालक आणि विद्यार्थी नेमक्या काय चुका करतात? नाही, पालक आणि विद्यार्थी एक्झिस्टिंग पुढचा विद्यार्थी आपल्या शेजारच्या बाजारचं काय करतोय हां, आणि एखादी 4-5 वर्षानंतरची जी काही त्यांना सक्सेस स्टोरी दिसत असतात. जर ग्रामीण भागात बघितलं तर ग्रामीण भागात आयदर तो तहसीलदाराच्या एक्झामला बसतो अथवा पॉलिटिक्समध्ये, बरोबर. कारण त्याला तेच दिसत तेवढं असतं की दिसतं, ते हां. सक्सेसफुल गावातले कोण आहेत, हां. तर ते दिसत असतं. आणि आपणही आपल्या सभोवताली बघतो की अमेरिका, मग एक स्टँडर्ड MS करणं, एखादी चांगली घरातला मुलगा असेल तर तो इंजिनिअरिंग करणं, मग परदेशी जाणं, एक कॉमन ट्रेंड आपण घेतो आणि त्याच्या मागे धावतो. पण विद्यार्थ्यांनी स्वतःचं स्किल कशात आहे, आजकाल बऱ्याच ॲप्टिट्यूड आहेत, माझं कशात चांगलं होऊ शकते, स्वतःचंही हे करावं. पालकाने ते समजून घ्यावं की कुठल्या, बऱ्याचदा येतं की कॉम्प्युटर ब्रँच चांगली आहे म्हणून त्या मुलाचा इंटरेस्ट सिव्हिलमध्ये असला तरी ते पालक त्याला म्हणतात तू कॉम्प्युटर घे कारण त्याच्यात हे आहे. पण असं हे न करता ज्याचा त्याचा इंटरेस्ट आहे त्या पद्धतीने त्याला डेव्हलप करावं, आवड बघावी आणि त्यात मग त्यांनी ते स्किल सेट ते डेव्हलप करावं. आणि एक बघावं की जे काही करिअर निघडले त्या टॉपमध्ये बी कसं आहे, कुठलंही करिअर असेल ना, बरोबर. मास मीडियाचं असेल अथवा कुठलंही करिअर असेल ना, पण त्यात मी चांगलं काम कसं करेन आणि सगळे त्या एरियातली स्किल्स कशी अडॉप्ट करेन, मॅक्झिमम स्किल कशी अडॉप्ट करेन, ह्यावर फोकस केला पाहिजे. राईट. हे पारंपरिक जे अभ्यासक्रम असतात त्या व्यतिरिक्त उद्याच्या काळात कोणती अशी करिअरची क्षेत्र ओपन होणार आहेत आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मगाशीच म्हटल्यासारखं हे पारंपरिक आपण BA BCom हे ते सगळे आहेत, पण त्याच्या आता वोकेशनल कोर्सेस आलेत. कधी कधी मी प्राधान्य देतो हे BOC DOC जे वोकेशनल स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत ते विद्यार्थ्यांनी जास्त करावेत, रादर दॅन BA BCom आपलं कन्व्हेन्शनल एज्युकेशन आणि ते घेणं आणि मग त्या क्लेरिकल आणि त्याच्यात काहीतरी ते हे नाही आहे, पण त्यात स्किल असली पाहिजे तुमच्याकडे काहीतरी स्वतंत्र. आणि बरेचसं असं AIमुळे तुम्हाला लक्षात येईल की बरीचशी क्षेत्र, एक आपण काय अवलोकन केलं पाहिजे की पुढे येणाऱ्यात AIमुळे कुठले जॉब जातील आणि कुठले जॉब येतील. आणि कुठल्या जॉबला आता शेफ आहे AIमुळे त्याला फरक नाही पडत, कारण तो त्याचं ते बनवायचंच आहे. आणि बाकी हेअर कटिंग आहे, हे आहे, बरीचशी क्षेत्र अशी आहेत की त्याला AIचा काहीच त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण यू हॅव टू आयडेंटिफाय. बरं, त्यातही आपण कसं बेस्ट होऊ शकतो आणि जी होणार नाहीत आणि त्या AIमध्ये गेलं तरी, आणि AI असणं, माहीत असणं हे आता गरजेचंच आहे. आणि त्याच्यात ते AIचा वापर करून तुम्ही अजून किती उंची गाठू शकता या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. सर, आपलं एक वैशिष्ट्य मानलं जातं की तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये खूप मिसळता. विद्यार्थ्यांशी डायरेक्ट कनेक्ट असल्यामुळं ही तुमची एक मोठी ताकद मानली जाते. तर याच्यात मला अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का की ज्या विद्यार्थ्यांनी असं काही वेगळं घडून तुम्हाला धन्य वाटलं की बाबा आपला विद्यार्थी आहे सांगायला आज अभिमान वाटतो? विद्यार्थीमध्ये मिसळणं हा भाग झाला, पण आमच्या एज्युकेशनमध्ये बरेच स्टेक होल्डर आहे. इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मिसळायला पाहिजे, जो ॲडमिशन करणारी जी काही यंत्रणा आहे त्यात मिसळायला पाहिजे, पालकांच्यात मिसळायला पाहिजे, कारण छोट्या ग्राउंड लेवलला तुम्ही कनेक्ट असून आपल्यातले काय प्रॉब्लेम आहेत आणि काय चेंजेस आहेत हे वेळच्या वेळेला आपण शिकत राहणं गरजेचं आहे. विद्यार्थी कधी कधी अगदी सुरुवातीला मी 2003च्या वेळेला सर ते शिक्षक सोडा सर, आमच्या नोकरीचं बघा. मग लक्षात येतं अरे आपल्याकडे प्लेसमेंट सेल स्ट्रॉंग पाहिजे, तरच हे आपण करू शकतो. मग ते पूर्ण फोकस आपला प्लेसमेंटवर, म्हणजे विद्यार्थी जे काही सांगतात आणि तळमळीने सांगतात त्याच्यावर आपण आपला प्रामाणिक इफर्ट्स घेणे त्या गोष्टीवर. आणि हे सगळीकडेच आहे. आणि शिक्षक आहेत, शिक्षकांच्या काही गोष्टी असतात, हे प्रत्येकाशी ग्राउंड लेवलला तुम्ही इंटरॅक्शन केलं तर त्या सिस्टीममधले काही प्रेरणादायी उदाहरणं देऊ शकाल का? काही सहज अगदी लक्षात राहिलेले असं एखादं? नाही, आता कुठंतरी आपण एक ॲडमिशन करताना एखादा कोणाला तरी त्यावेळेला सुचून आपण विसरून जातो बऱ्याच वेळा, आणि मग ती व्यक्ती कुठंतरी परदेशात भेटते, इथे भेटते, अशी खूप उदाहरणं आहेत. त्यामुळे मी असं हे नाही,
पण इंडस्ट्रीमधलं आहे, कॉम्पोनंटमधले करिक्युलम इम्प्लिमेंटेशन आहे आणि खूप खालच्या लेवलची मुलं फार वरच्या लेवलला धडपड करत गेलेली. त्यांनी सांगतात सर हे आज तुमच्यामुळे झालं. पण ठीक आहे, हे सगळ्या आपल्या करत राहतो. पण असे एक्झाम्पल खूप आहेत. पण हे जे आहे हे एक मनाला समाधान देतं. काही गोष्टी आपण केलेल्या असतात आणि हे चालूच एक राहणार आपल्या आहे. संस्थेचा जॉब फेअर पण एक फार मोठ्या याच्यात आयोजित Yes, केला yes. जातो. त्या उपक्रमाविषयी थोडंसं सांगितलं तर. आपण जॉब फेअर जवळजवळ आपल्याकडे नाही म्हटलं तरी एक 1200-1300 कंपन्यांचा कंटिन्युअसली फ्लो आहे. आपल्याकडे रावणदळे सर आहेत, ते प्लेसमेंटचं बघतात. भरपूर मोठी टीम आहे आणि कंटिन्युअसली हे कॅम्पस ड्राईव्ह चालू असतात. नुसतं जॉब फेअरला जवळजवळ आपण आपल्याच विद्यार्थ्यांना नाही, सभोवतालच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा जॉब फेअर अच्छा, म्हणजे कंडक्ट फक्त करतो. कॉलेज पुरतं कॉलेज मर्यादित पुरतं नाही, आमच्या नसतो. संस्थेपुरतं नाही, हे जवळजवळ सगळ्या सभोवतालच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी क्या बात आहे. ते उपलब्ध करून देतो. त्यात आपलं समाजासाठीच काम करणे आणि इंडस्ट्रीला ते एकदा केलं की सगळी मॅक्झिमम मुलं मिळणे. ॲप्रेंटिस ॲक्टच्या खाली अंदर असे जवळजवळ 3-4 वेळेला आपण जॉब फेअर. दुसरं HR कॉन्क्लेव्ह. हा एक जॉब फेअर व्हायच्या अगोदर तुम्हाला HRच्या लोकांशी कनेक्ट व्हायला पाहिजे. मग आत्ताच रिसेंटली ऑर्किड हॉटेलमध्ये बरं. वेगळ्या पोझिशनला इंडस्ट्रीतल्या मॅक्झिमम HR लोकांना बोलून त्यांना ती संकल्पना. तिसरा उपक्रम एंटरप्रेनरशिप कॉन्क्लेव्ह. म्हणजे HR कॉन्क्लेव्ह, एंटरप्रेनरशिप कॉन्क्लेव्ह हा असा आहे की जगातल्या जेवढे काही उद्योजक आहेत त्यांना एकत्रित बोलवणे आणि त्यांच्याकडून नवीन जे उद्योजक उभारत आहेत त्यांना मार्गदर्शन करणे. आज जवळजवळ मागच्या वर्षी ऑर्किड हॉटेलमध्ये ग्लोबल एंटरप्रेनरशिप कॉन्क्लेव्ह केला. बरोबर. 1500-1600 लोक त्या कॉन्क्लेव्हला जगभरातली आली, जे मराठी उद्योजक होते आणि महाराष्ट्रात इन्व्हेस्ट करू पाहत होते. जपान, अमेरिका. मग त्या आपल्या उद्योजकांना त्या कंट्रीमध्ये कसा काय उद्योग करता येईल अशा पद्धतीने मार्गदर्शन. दुसरा एंटरप्रेनरशिप कॉन्क्लेव्ह केला दुबईमध्ये केला. दुबईमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी परत 700 लोक दुबईतले एंटरप्रेनर्स आणि इथनं आपण एंटरप्रेनर्स घेऊन गेलो होतो, जेणेकरून दुबईत बिझनेस कसा, गल्फ रिजनमध्ये बिझनेस कसा करायचा. असे हे वेगवेगळे इंडस्ट्री कनेक्ट होण्यासाठी, एंटरप्रेनरशिप डेव्हलप होण्यासाठी, रोजगारासाठी हे उपक्रम वर्षभर हे आपण चांगल्या अतिशय लेवलला केल्यामुळे एक इंडस्ट्रीची आपल्याबद्दलची जी हे आहे बघण्याचा दृष्टिकोन तोही बदलतो आणि त्याचा निश्चित विद्यार्थ्यांना आणि सगळं इकोसिस्टीमला फायदा होतो. आता आपलं शेड्यूल तर प्रचंड बिझी असतं अनेक संस्थांचं आणि आता हे तुम्ही आता सांगताय ते बघून एक माणूस एवढं कसं काय हँडल करतो याचं आम्हाला अप्रूप वाटतं. तर अशात असा एखादा भावनिक प्रसंग की ज्याने तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व खूप अधोरेखित झालं, की असा कुठला भावनिक प्रसंग आहे का की ज्याच्यामुळे तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व काय असतं? शिक्षणाचं महत्त्व हे बरंच आहे, ह्याच्यामुळं आपण हे सगळं करतो आहे. पण विद्यार्थी ज्यावेळेला ह्या शिक्षण एखादं स्किल घेतो, एखादं कुठलं तरी पर्टिक्युलर एखादा कोर्स केला आणि त्यावेळेला सांगतो की बाबा ह्याच्यामुळं मला जॉब लागला. एखादं जापनीज येतं आहे म्हणजे त्याला आम्ही जापनीज कंपल्सरी केलं. जापनीज कंपल्सरी केलं, त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या आवडीने N3, N4 वगैरे एक्झाम पास केल्या. ज्या वेळेला BE मेकॅनिकल विथ ज्याला जापनीजची N4 असा एक केस आमच्याकडे आहे. मग ती इंटरव्ह्यूला बोलवलं. त्याला वाटलं खूप गर्दी असेल. त्याला गेल्यावर लक्षात आलं की N4 झालेले फक्त 5-7 जणं. BE मेकॅनिकल ठीक आहेत पण N4 जापनीजची एक्झाम झालेले फक्त आपण 4 जणच होती. आणि त्याला त्या कंपनीमध्ये त्याला मोठ्या पॅकेज म्हणजे नॉर्मली 1700, 2000, 2500 ट्रेनिंगला असं समजा असेल तर त्याला 4 पट पगाराने त्याला नोकरी मिळाली एका मल्टीनॅशनल कंपनीत. मग तो सांगत आला सर मी ते घेतलं ह्याच्यात जापनीज शिकलो आणि म्हणून बरं झालं आणि आज तो फार मोठ्या प्रमाणात उद्योग करतोय. तर अशी केस असतात की एक छोटी गोष्ट असते पण ती त्याचं आयुष्य बदलते. ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात तुमचं काम आहे, जे शिक्षण क्षेत्रात तर आहातच तुम्ही. ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात काम करायची प्रेरणा तुम्हाला कशातून मिळाली? नाही, 2016 शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे आमच्याकडे व्हाईस चेअरमन आहेत पद्माताई भोसले आणि मग त्याने आमच्याकडे फाउंडर पण आहेत संस्थेचे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या नावावर आपण एक स्किल डेव्हलपमेंटचं काम चालू करावं, या धोरणातनं ग्रामीण भागात करावं एक इच्छा होती मनात. आणि आपण स्किल हा पूर्वी आपलं कन्व्हेन्शनल एज्युकेशन त्यावेळात थोडं 2016ला जरा वेगळे होते. स्किलिंगचं एज्युकेशन वेगळं चालायचं आणि आपलं रेग्युलर कन्व्हेन्शनल. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीने ते थोडं मर्ज करायचा सगळा प्रयत्न आता चालला आहे आणि आपण ॲडॉप्ट करतो आहे. म्हणून ते स्किल डेव्हलपमेंटचं ते क्षेत्र चालू केलं. ग्रामीण भागात ते करत असताना मग शिलाई मशीन, फॅशन डिझायनिंग,
मग ह्याचं हेअर कटिंग, सलून. मग त्यावेळेला ग्रामीण भागात मग जावेद हबीब हा मोठा ब्रँड होता. हो. मग ते जावेद हबीब त्यांना भेटलो मुंबईत. हम्म. तर त्यांना म्हटलं की आपल्याला इंदापूरला करायचं. ते म्हटले ग्रामीणमध्ये कोण त्याला महत्त्व आहे, कशाला त्यात फंदात पडता. आणि इथं शहरात आमची एवढी फी आहे आणि आमची फ्रँचायझी फी शहरात काहीतरी त्यांची 20 लाख 50 लाख होती. म्हटलं ग्रामीण भागात एक्सरसाइज करायचं. पण ते बऱ्याच त्यांना हे केल्यावर ते म्हटले ठीक आहे आपण एक ग्रामीण भागात करून बघू. पण ते अतिशय चांगलं आलं. तिथला जो मुलगा आहे जो पासआउट होतो त्याला 40-45 हजार इथं मॉलमध्ये लगेच नोकरी लागते हेअर कटिंगमध्ये. क्या बात आहे. आपण इथं 20-25-15 हजाराच्या नोकऱ्या बघतो. हो. पण तिथला मुलगा जो कोर्स करतो त्याला 40-45 हजार. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या, हे मॅरेजचे, हे मेकअप आर्टिस्ट, हे सगळे जे छोटे छोटे प्रोफाईल आहेत, प्लंबिंग आहे, इलेक्ट्रिकल आहे, ह्या स्किल डेव्हलपमेंटमधले वेगवेगळ्या एरियात जे काम करत जातात त्यांचे जॉब आणि त्यांना मिळणाऱ्या नोकऱ्याच्या संधी आणि सरकारच्या भरपूर स्कीम होत्या. प्रमोद महाजन कौशल्य विकास, दीनदयाळ, या सगळ्या स्कीम सरकारच्या योजना पण ग्रामीण भागात पोचत नाही स्किल डेव्हलपमेंटच्या. मग त्या योजना पण ग्रामीण भागात पोचवणं आणि त्याचा विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातले उपयोग करणं आणि अशा पद्धतीने ते कामकाज चालू आहे. तुमच्या मते आदर्श शिक्षण संस्था ही केवळ पदवी देणारी संस्था नसून समाज बदलवणारी संस्था कशी बनू शकते? हे पदवी ह्याच्यातलं काय आहे, मुलांची मॅक्झिमम कॅपॅबिलिटी वाढवणं हा सगळ्यात भाग आहे. ती आदर्श शिक्षण संस्था म्हणजे त्याचे एक क्रिएटिव्ह थिंकिंग वाढवणं, त्याचं कम्युनिकेशन वाढवणं, त्याला 360 डिग्री डेव्हलपमेंट करणं, सर्वांगीण त्याचा विकास करणं. मग त्या सर्वांगीण विकासाकरता काय काय करायला लागेल त्या सगळ्या गोष्टी ज्याला करता येतील ती आदर्श शिक्षण संस्था. आणि त्या पद्धतीने आपण काय काय गोष्टी त्यात इन्व्हॉल्व करतोय हे महत्त्वाचं. आता नोकरी करायची का उद्योजकता याच्याबद्दल अनेक तरुणांमध्ये संभ्रम असतो, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? पहिलं कसं आहे की एक्सपिरियन्स हा महत्त्वाचा. जसं मी आता आज जरी इकडे आपण एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, मी तुम्हाला सांगितली जर्नी, वेगवेगळे 7-8 बिझनेस, बऱ्याचशा लोकांची संपर्क, बऱ्याचशा लोकांचे बिझनेस बघितले आणि एक थोडंसं काही म्हटलं तरी आपण अनुभव घेणे त्या क्षेत्रात. आणि डेफिनेटली आपण उद्योग करावाच. उद्योग करावा आणि उद्योगामध्ये नवीन नवीन क्रिएटिव्ह आणि कल्पना हे कराव्या, पण त्या थोडासा अनुभव घ्यावा आपण. अनुभव घेऊन त्या सगळ्या क्षेत्राचं पहिले आपण लिटरेचर सर्व्हे म्हणतो आपल्या ह्याच्यातला, तसा एक आपला सर्व्हे झालेला पाहिजे. आणि स्टार्टअप, क्रिएटिव्ह आयडिया आणि मग त्याच्या पुढे आपण त्या बिझनेसकडे नसून एंटरप्रेनर, आपण नोकऱ्या देणारं व्हावं हे माझं कायम म्हणणं असतं नोकरी घेण्यापेक्षा. तर त्या दृष्टीने आपण काय करू शकतो ते बघायला पाहिजे. फारच छान. खूपच रंगत आलं आहे, संपूर्ण असं वाटतंय, परंतु वेळेचंही भान आपल्याला ठेवावं लागणार आहे. आता शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. आज हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक हे तुम्हाला ऐकत आहेत, तर त्यांना तुम्ही काय जीवनमंत्र द्याल उज्ज्वल भवितव्यासाठी? नाही, मी पालकांना पहिली गोष्ट हे सांगेल की सर्वात प्रथम आपण मुलांना जी आवड निवड ते बघून आणि त्या पद्धतीने जी डेव्हलपमेंट आहे, शिक्षण घेत असाल आणि त्या पद्धतीने त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे त्याला प्राधान्य देऊन आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं. विद्यार्थ्यांनी कायम शिकत राहावं, नवीन कौशल्य आत्मसात करत राहावी. ज्यावेळेला आपण शिकत असतो त्यावेळेला मॅक्झिमम प्रॅक्टिस म्हणजे इंटर्नशिप्स अपॉर्च्युनिटी दर 2 महिन्याच्या त्या ठिकाणी कंपन्यात जाऊन सतत शिकत राहून नवीन नवीन स्किल्स काय आहेत आणि आपलं एक स्वतःचं पण एक पर्सनल लाईफला आपलं व्हिजन मिशन असावं. मी 5 वर्षांनी मी स्वतःला कुठे बघू इच्छितो आणि त्या दृष्टीने माझा रोडमॅप काय आहे, असं विद्यार्थ्यांना मी सांगत राहतो की आपण आपलं स्वतःचं एक रोडमॅप करावा आणि त्या पद्धतीने सिन्सिअरली आपण जर काही ठेवलंच नाही रोडमॅप, आपल्याला काय व्हायचं आहे तर मी काय करावं तेच मला कळणार नाही. त्यामुळं स्वतःचं माझं 5 वर्षानंतरचं अथवा मी 10 वर्षांनी मला स्वतःला कुठं बघतो, कदाचित चुकेल इकडे तिकडे अथवा वेगळी डायरेक्शन येऊ शकतात, पण आपण आपल्याला कुठेतरी हे करणं आणि त्या दृष्टीने कंटिन्युअस लर्नेबिलिटीमध्ये सतत शिकत राहावा आणि सिन्सिअरली हार्डवर्किंग आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात. आणि टीम बिल्डिंग ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला तुम्हाला हे प्रादुर्भाव आपण स्वतःच्या आयुष्यात करावा आणि आपलं करिअर हे डेव्हलप करावं. फारच छान सर, तुम्ही खूप महत्त्वाचा संदेश सगळ्यांना दिलात की बनचुकेपणा येऊ देऊ नका, कायम शिकण्याची प्रवृत्ती जागी ठेवा आणि तरच तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे. सर, आपण या ठिकाणी आलात, आपलं प्रेरणादायी सगळी जी काही वाटचाल आहे ती या ठिकाणी सांगितली, शिक्षणाविषयीचे विचार मांडलेत, विद्यार्थ्यांनी कुठल्या
रोडमॅप आपला कसा हे करावा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विशद केल्यात. त्याबद्दल विवेक संवादच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आपण इथे बोलवल्याबद्दल. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि आपल्या सर्व इथं तुमच्या टीमचं मी मनपूर्वक हे करतो आणि हे विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचवत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे तुमचं काम चाललेलं आहे. मी तुम्हाला बऱ्याच वर्षापासून बघतो आहे आणि ह्याचं मावळ वेगवेगळ्या तुमच्या ह्याच्यातनं पण तुम्ही समाज हिताचं खूप चांगलं काम करतायत. असंच काम आपलं चांगलं चालू राहू ही माझ्यातर्फे शुभेच्छा. येस, थँक्यू. थँक्यू. प्रिय प्रेक्षक हो, आजचा संवाद तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणी, विद्यार्थी, पालक, शिक्षकांपर्यंत शेअर करा आणि अशाच दर्जेदार मुलाखती पाहण्यासाठी विवेक संवाद चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासह. धन्यवाद. नमस्कार.